नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या मी आहे लातूरच्या जळकोट तालुक्यातील मरसांगवी या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर। तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या बाजूला जे आहे हेच ते आहे गावचं ग्रामपंचायत कार्यालय। आणि इथे येण्याचं कारण हे अगोदर तुम्हाला स्पष्ट मला सांगावं लागणार आहे। इथल्या काही नागरिकांनी फोनद्वारे अशी माहिती दिली आहे की सरपंच ग्रामसेवक यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा अपहार अर्थात भ्रष्टाचार करण्यात आल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली। आणि आवाज बहुजनांचा न्यूजची टीम या मरसांगवी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर दाखल झालेली आहे। आणि येथील नागरिक आहेत, नाव काय तुमचं? भगवान वाघमारे येथील हे नागरिक आहेत। आणि नेमका काय या ठिकाणी अपहार झालाय, काय नेमका भ्रष्टाचार करण्यात आलाय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर या मरशिवनी गावच्या भ्रष्ट कारभाराचं स्टिंग ऑपरेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे। काय नेमकं काय घडलं तुमच्या गावामध्ये, काय सांगायचं आहे? आमच्या गावामध्ये असं घडलंय की ग्रामसेवक, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी असे बरेच लोकांचा एक गट तयार झाला आणि आमच्या गावचा 1 कोटी रुपये निधी यांनी हडप केलेला आहे। सरळ सरळ मी सांगू शकतो की यांनी चोरी केली। आणि ह्याच्यामध्ये जे गट विकास अधिकारी असतील जळकोटचे त्यांनी पण ह्याच्यामध्ये सहभाग होते। आणि त्यांच्याकडे मी गेलो असता 15 दिवस झाले मी त्यांच्याकडे रोज जातोय। ते टाळाटाळ करत आहेत की चौकशी करण्यासाठी। तर कशासाठी की ह्यांनी सगळ्या जणांनी मिळून मरसांगवी ग्रामपंचायतीचा मोठा भ्रष्टाचार केले आणि लोकशाहीची हत्या केली असं मी मानतो। काय आधार आहे तुमच्याकडे, पुरावा काय आहे? त्यांनी भ्रष्टाचार केलेला पुरावा तुम्ही काय दाखवणार आहात? इथल्या जिल्हा प्रशासनाला आणि महाराष्ट्र शासनाला काय पुरावा दाखवणार आहात? पुरावा मी असा दाखवतो की आता समोरच माझ्या गेल्यानंतर एक 100 मीटरवरती दलित वस्ती आहे। दलित वस्ती सीसी रोड म्हणून त्यांनी कमीत कमी 5 ते 6 लाख रुपयाचा घोटाळा केला आणि दलित वस्तीमध्ये कुठला सीसी रोड झालेला नाही। एक पुरावा। दुसरा पुरावा यांनी कमीत कमी 8 सोलार पॅनल असं दाखवलंय, एक बी सोलार पॅनल माझ्या गावात नाही। तर हा भ्रष्टाचार कशामुळे की गावातली सगळी जनता गरीब आहे, भोळी भाळी आहे म्हणून हा निधी भ्रष्ट करायचा का यांनी? आणि दुसरा स्मार्ट स्कूल वर्क म्हणून त्यांनी कमीत कमी 1 ते 1.5 लाख रुपये उचलले, तो कुठलंच कामं नाही। आणि तुम्ही येते वेळेस तुमची गाडी ह्या रोडला आली आणि तुम्ही ते रोड पण चेक केलाय, त्यांनी घन कचरा व्यवस्थापन ह्या नावाखाली 2,25,000 उचलले। त्यांनी कुठं गावामध्ये घंटा गाडी फिरवली ते आम्हाला दाखवावं, सीसी रोड कुठं बांधले ते दाखवावं। आणि ह्याच्यामध्ये मी गट विकास अधिकाऱ्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करू शकतो, कारण की त्यांनी कुठल्या बेसवरती बिल यांचे हे केले, पास केले। या बातमीची ज्याला अत्यंत गरज पडलेली आहे, व्हिडिओ कधी व्हायरल होईल असा एक नागरिक माझ्यासोबत आहेत। या समोर चालू ठेवा ना, कोणातरी हातात द्या। आणि तुम्हालाच विचारायचं मला, हे बोलायला लागलेत नागरिक, कराय का कुठं आहे? काय नाव काय तुमचं? चंद्रकांत गोरे। बरं। चंद्रकांत गोरे सुद्धा म्हणतात की खरंच हा भ्रष्टाचार इथे झालेला आहे। माहिती नाही तुम्हाला? नेमकं कुठे राहता? बरं, काय करता? बरं, ते मला महत्वाचं वाटलं खऱ्या अर्थाने, बरोबर का? खरं सगळ्यांनी केलं पाहिजे। हे इथून आलोय तुमच्या गावामध्ये मी हेच दाखवण्यासाठी। पुन्हा तुमच्याकडे येणार आहे मी। जिल्हा प्रशासनाकडे किंवा इथल्या स्थानिक प्रशासनाकडे तुम्ही कायदेशीररित्या हा भ्रष्टाचार झालाय असं तुम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले का? यस, आणून दिले त्यांना। पण मी गेल्या 1 महिन्यापासून 15 दिवसापासून रोज त्यांच्याकडे चक्रा मारतोय, पण त्यांचा काहीच रिस्पॉन्स नाही। आतमध्ये आपले ग्रामसेवक शिंदे, काय त्यांचं नाव, शिवाजी कोल्हे, त्यांना मी विचारला असता ते साफ म्हणत आहेत की मी ह्याच्यामध्ये अडकणार नाही। ह्याच्या अगोदर जे ग्रामसेवक होते विनोद दावडे, काय त्यांचं नाव, काय दाडगे, विनोद दाडगे, त्यांनी दुसऱ्याला फोन करून सांगतात की त्यांना माघार घ्यायला हवा। कशासाठी? मी माझ्या गावातल्या गोरगरीब जनतेवरती अन्याय झालाय हे लढण्यासाठी मी इथं उभा राहिलो। आणि हे अन्याय ह्याच्या पुढे होऊ नये, कारण की ह्यांनी जे भ्रष्टाचार केलाय, कशामुळे भ्रष्टाचार केला? हा शासनाचा निधी आणि गट विकास अधिकारी असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, विस्तार अधिकारी असतील, ह्यांच्यावरती सरसकट 316 अंतर्गत शासनाचा निधी यांनी अपहार केला। हा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही। किंवा मी उद्या पंचायत समिती समोर स्वतः उपोषण करता म्हणून मी तिथं उपोषणाला बसन आणि माझा जीव गेला गावच्या लोकांसाठी तरी मला हरकत नाही। कारण की ह्यांनी हा घोटाळा का केला? कारण की गावातली जनता गरीब आहे म्हणून, अनपढ आहे म्हणून कशासाठी केला? त्याच्यासाठी मी आवाज उचलतोय। हेच गावातल्या लोकांनी कोणीच उचललं नाही, मी स्वतः बोलतोय। कारण की गावातले लोक सगळे गरीब आहेत, अनपढ आहेत असं समजा तुम्ही। आणि त्याच्यामुळे मी समोर आलोय आणि पुण्यावर नाही इथं आलोय हे आवाज उचवण्यासाठी, कारण की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत। हे पण मी पुरावे तुम्हाला दाखवू शकतो। संजयजी बनसोडे साहेब यांच्या मतदारसंघात नेमकं काय चाललंय
जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे हे तुमच्या लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील मरसांगवी गावचा कसा पारदर्शक कारभार आहे हेच तुम्हाला दाखवायचं आहे. अजून कोण सगळ्यात नागरिक तुम्हाला बोलायचं आहे, माझ्या तुम्हाला बोलतं करायचं आहे, खरंच हा प्रकार झालाय का? तुमचं नाव अगोदर मला सांगा. शाहबुद्दीन नवाज भांडे. बरं, काय नेमका प्रकार हे सांगायला लागलेत का? यांचं वैयक्तिक काहीतरी आहे म्हणून असं सांगायला लागले? नाही, बरोबर आहे साहेब. झालंय असं? हा, बरोबर आहे, सत्य आहे. आता सध्या काय चालू आहे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये? काय सुरू आहे? 15वा वित्त आयोग जो येत आहे हा, त्याची निधी जी ती 15 वित्त आयोगाची, ते शाळेला किती खर्च करायचा आहे आणि अंगणवाडीला किती खर्च करायचा आहे आणि साफसफाईला किती खर्च करायचा आहे, हा, ह्याचा आतापर्यंत हिशोब नाही. ह्या गावाला 2023 पासून हा. ते आतापर्यंत ग्रामसभा नाही. सर इकडून या, असं इथे या, म्हणजे तुम्हाला मला कव्हर करता येईल. मला सांगा, दर महिन्याला ग्रामसभा झाली पाहिजे. तुमच्या गावामध्ये किती होतात ग्रामसभा? सर आता कमीत कमी 1.5 वर्षापासून ग्रामसभा नाही व मासिक सभा नाही. हा. असे ग्रामसेवकाला मी मागे सांगितलं होतं की सर ह्या ऑगस्ट 11 तारखेला ग्रामसभा निघाली होती इथं, तरी ग्रामसेवकांनी ग्रामसभा घेतली नाही. ग्रामसेवकाला असं सांगितलं की ग्रामसभा काय घेत नाही. त्यांनी म्हणते ते माझ्याकडे नाही, ते सरपंच ग्रामसभा घेतील. व इथे गावात कोणतेही असे अति भ्रष्टाचार केलेले आहेत. ग्रामपंचायत हा जवळ आहे. तुम्ही ह्याच्यात त्यांनी कॅम्प्युटर खरेदी केला 86,000 रुपयाचा. त्यांनी आतमध्ये बघा त्याचं कॅम्प्युटर कोणतंही नाही. हा बसस्टँड नाली बंदिश केले, त्यांनी बिल उचललेले आहेत. त्याचे बिल पुरावा माझ्या पैसे आहेत. ह्यांनी कोणतीच बसस्टँडजवळ बंदिश नाली केलेली नाहीत व कोणती नाली दुरुस्ती केलेली नाहीत. सगळी विकास कामे फक्त कागदावरच आहेत असं म्हणायचं तुम्हाला? बिलकुल बिलकुल. हा कागदाची फक्त ग्रामसेवकांनी मला माहिती दिली. त्या माहितीमध्ये फक्त कागदपत्राची पूर्तता आहे, पण गावात कोणाही ठिकाणी कामाची पूर्तता नाही. आणि गेल्या 2.5 वर्षापासून आमच्या गावामध्ये उपसरपंच नाहीये. तर उपसरपंचचा कारभार माझ्या गावामध्ये कोण बघतंय ते पण आम्हाला माहिती पाहिजे. 2.5 वर्षापासून उपसरपंच आमच्या गावातच नाहीये. तर त्याचे जे काम आहे ते कोण बघते. आणि कायदेशीररित्या वर्षामध्ये 4 ग्रामसभा झाल्या पाहिजे प्रत्येक 3 वर्षाला. ही सगळी माहिती तुम्ही इथल्या गटविकास अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून देऊन सुद्धा तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही. आपण थेट गटविकास अधिकाऱ्यांना फोन लावूया. नंबर हो हो, त्यांच्या कानावरती टाकला असता पण ते टाळाटाळ करत आहेत. मी हा सांगा, नंबर सांगा. गटविकास अधिकारी सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत आणि त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. गट विकास अधिकाऱ्यावरती सुद्धा. सरपंच कोण आहे? सरपंच रवी गोरखे. त्यांचं नाव काय? मी ऐकलोय की त्यांची महिला पूजा रवी गोरखे. सॉरी, पूजा रवी गोरखे. ही बाजू एक पहिली जरी आपण बघत असलो तरी दुसरी बाजू काय आहे हे सुद्धा दाखवणं माझं कर्तव्य आहे. ज्या महिला सरपंच आहेत त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे की त्यांच्यावर असे आरोप केले जात आहेत. मात्र हे खरे आहेत का खोटे आहेत? इथलेच नागरिक आणि जे कागदोपत्री जो व्यवहार झालेला आहे, जे काही लिखापडी झालेली आहे त्यावरती सगळं समजून येतं की खरं आहे किंवा खोटं आहे. थेट आपण गटविकास अधिकाऱ्याकडे जाऊया. हा द्या, नंबर द्या, बघूया. नंबर घेऊन मी तुमच्या समोर थेट गटविकास अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. नेमकाच त्यांच्यावर सुद्धा या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये गटविकास अधिकाऱ्यांचा देखील तितकाच हात आहे. हो, बोलतोय, सांगतो. तुम्ही नंबर सांगा मला. नंबर नाही? 9975. एक मिनिट. हो, 9975 34 34 5071 5071. नरेंद्र मेडेवर साहेब आहेत का? स्पीकरवर टाकूया मोबाईल. नरेंद्र मेडेवर सर, माझ्याकडे नंबर ऑलरेडी आहे. बघूया मेडेवर साहेब काय नेमकं प्रतिसाद देतात मरसांगवी गावचा कारभार पाहत असताना. सर नमस्कार, पत्रकार शिवाजीराव गायकवाड बोलतोय. हॅलो. हॅलो, नमस्कार साहेब, पत्रकार शिवाजीराव गायकवाड बोलतोय मी. हा नमस्कार, बोला की. आपल्या तालुक्यातील जळकोट तालुक्यातील मरसांगवी गावामध्ये आलो आहे मी. नरेंद्र मेडेवार, गटविकास अधिकारी जळकोट, आपण बोलताय ना सर? हो हो, मी बोलतोय. बर. तर या गावच्या नागरिकांनी ग्रामपंचायत मध्ये होत असलेला भ्रष्ट कारभार आपल्या कार्यालयाला निवेदनाद्वारे दिलेला आहे. मात्र त्यावर आपण कसलीही दखल घेतली नाही असा तिथल्या लोकांचा तुमच्यावरती आरोप आहे. काय नेमकी तुमची प्रतिक्रिया असणार आहे? साहेब आता प्रतिक्रिया कसं आहे, तुम्ही जर ऑफिसला आले तर मी तुम्हाला कागदोपत्री बोलून बोलतो. नक्कीच मी ऑफिसला तर येणारच आहे. मात्र गाव सगळा एकत्र येऊन
गावच्या कारभारावरती जे आहेत ताशे लोकांनी आक्षेप घेतलेला आहे की आमच्या गावचा करोडो रुपयांचा निधी अपहार करण्यात आलेला आहे आणि मी तुम्हाला लाईव्ह करून बोलतोय इथून गावामधून. नाही लाईव्ह करून बोला, काय हरकत नाही. त्या अनुषंगानं तिने मला कालपूरच निवेदन दिलेलं आहे काहीतरी 25-26 तारखेला. बर, त्या 25-26 तारखेच्या अनुषंगानं मी आता त्या जे काही मुद्दे असतील लेखून घेण्याचे त्यांना पत्र देणार आहे. बर. आणि जे काही कागदपत्री मुद्दे असतील ते विस्तार अधिकारी नेमून तिथली चौकशी करणार आहे. धन्यवाद सर, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. हो चालेल. आमचं म्हणणं काय, जे आपले गट विकास अधिकारी असतील ते दलित वस्तीचे बिल कुठल्या बेसवरती पास केले? मेन पॉइंट, जे गट विकास अधिकारी आहेत जळकोट मध्ये बसून गट विकास अधिकारी साहेब, विस्तार अधिकारी साहेब असतील, त्यांनी जे दलित वस्तीचे बिल असतील ते कुठल्या बेसवरती त्यांनी पास केले? त्याचं आम्हाला उत्तर पाहिजे. त्यांच्याकडे फोटो असतील, काय असतील, किंवा ग्रामपंचायतला फाईल असेल ते आम्हाला दाखवावं आणि आमच्याकडे कुठले फोटो आहेत ते पण आम्ही तुम्हाला सांगू. या निधीचा इतका रक्कम आम्ही या ठिकाणी खर्च केला म्हणून ग्रामपंचायतच्या समोर बोर्ड लावले जात नाही? कुठलेच नाही. ग्रामसभा नाही, ते कुठले बोगस कामं करतायत, कुठले मेंबर जवळ करतायत, कुणाला कुठली आमच दाखवतायत, कुठले खतपाणी घालतायत, आम्हाला काहीच माहिती नाही. आतापर्यंत मी तुम्हाला वेळ दिला होता. दादा तुम्हाला काय सांगायचं, तरुण पिढी जी आहे गावच्या कारभाराबद्दल काय सांगता येते? हा झालेला अन्याय बरोबर आहे. 3 वर्षापासून ग्रामसभा नाही या गावामध्ये, उपसरपंच नाही, काय नाही, मग ह्या गावाचा विकास झालेला नाहीये. विकासापासून कोसो दूर ठेवण्यात आलेलं मरसांगवी हे गाव आणि मरसांगवी गावच्या प्रथम नागरिका ज्यांचं नाव यांनी आत्ताच मला सांगितलेलं आहे की पूजा रवी गोरखे असं त्यांचं नाव आहे. आहेत का ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्या सुद्धा? कारण इथेच कार्यशाळा सुरू होती असं सुद्धा मला ऑफलाईन मध्ये माहिती मिळालेली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर कुठे आहेत का मध्ये गोरखे मॅडम आहेत? बरं, कार्यशाळा सध्या सुरू आहे आणि तोपर्यंत मी वेट करणार आहे. कार्यशाळा संपल्याच्या नंतर मी नक्कीच पूजा गोरखे या मरसांगवी गावच्या प्रथम नागरिक अर्थात सरपंच आहेत, त्यांच्यावरती जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या आरोपाला त्यांनी काय उत्तर देणार आहेत हे सुद्धा पाहायला विसरू नका. सरपंच प्रतिनिधी हे संविधानिक पद नाहीये, परंतु तुम्हाला अधिकार आहे, बोला तुम्ही, बिलकुल बोला, काय हरकत नाही. तुम्ही बिलकुल 100% पूर्ण तुमचा परिचय द्या, मला सांगा. माझं नाव रवी संग्राम गोरखे, सरपंचपती आहे. हात खाली करून बोला ना. सरपंचपती आहे. आतापर्यंत जे काही आरोप झालेले आहेत, कागदोपत्री आहेत म्हणतात की जेणे काही आरोप केलेले आहेत ते अगोदर गावात होते का त्यावेळेस, काम झालं किंवा न झालं बघण्यासाठी, काम हे झालं न झालं हे जागेवर गेल्यानंतर कळेल. महत्वाची गोष्ट, जे कोणी आरोप करतील असं वाऱ्यावर आरोप करण्यामध्ये फायदा नाही त्याला. अगदी बरोबर आहे. जे तुमच्या माध्यमातून काम करण्यात आलंय पण ते काम बोगस करण्यात आले. ज्या क्वालिटीचं काम व्हायला पाहिजे होतं त्या क्वालिटीचं काम झालं नाही असा त्यांचा आरोप आहे. तसा त्यांचा आरोप तसा नाही. आता जे थोड्या वेळाखाली ऐकलं की काम झालेच नाही असं त्यांचा आरोप आहे. बोगस म्हणून नाही, ते बोगस आहे का न आहे त्याला टेक्निकल माणूस डिप्टी इंजिनियर आहे, त्याला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, टेक्निकल माणूस जे आहे, तुम्ही किंवा मी ठरवणार कोण नाही त्याच्यामध्ये. टेक्निकल माणूस शासनाने कशासाठी दिलेला आहे त्याला तुम्ही किंवा मी ठरवू शकत नाही की हे बोगस आहे का काय. ते टेक्निकल माणूस बघेल ना त्याच्यासाठी. तुम्ही जे काय म्हणतो की सोलर पॅनल गावात बसलेले नाहीत, तुम्ही जिल्हा परिषदेवर आत बी जाऊन बघा, सोलर पॅनल आहेत. जिल्हा परिषदेवर स्मार्ट म्हणलो नाही, तुम्ही स्मार्ट वर्क झालं नाही म्हणलो, तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये जावा, LED TV बसलेले आहेत. तुम्ही काय म्हणलो स्मार्ट वर्क झालेलं नाही. जिल्हा परिषद शाळेमध्ये बोलकी शाळा म्हणून असते. शासनाचं कसं असते, शासन 15 विभागामध्ये थीम निवडले असतात, थीमनुसार काम करावं लागते. कोणी असं बोललं गावामधून त्याच्यानुसार करता येत नाही. जे थीम आहे त्या थीमनुसार काम करता येते. ज्या थीम मध्ये जे काम बसेल त्याच थीमनुसार काम करावं लागते. तुम्ही जाऊन बघा, स्मार्ट वर्क झालेला आहे शाळेमध्ये, तुम्हाला LED TV भेटते शाळेमध्ये, वरल्या शाळेमध्ये तुम्हाला फिल्टर पाणी मशीन बसलेली भेटेल तुम्हाला वरल्या शाळेमध्ये. इतक्या धडधडीत भर दिवसा तुमच्या गावात आलोय मी, तुमच्या माघारी नाही किंवा अन्य कारण कोणतंही नाही, मात्र तुमच्यावरती हे आरोप का केले जात आहेत? आता कसं असते बघा, गाव म्हणल्यानंतर 4 विरोध असणारच. कारण 15 वर्ष झालं मरसांगवी गावामध्ये ओपनचा सरपंच होता. 15 वर्षामध्ये आजपर्यंत कोणी म्हणलं नाही की काय झालंय काय नाही. एक मागासवर्गीय सरपंच झाला की त्याला काढी करणार हे तर प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये आहे. कारण मागासवर्गीय सरपंच ओपनच्या लोकांच्या डोळ्यात खटकते, पूर्ण गावचे नाही. ज्याला काही भेटत नाही खाण्यासाठी, ज्याला काही 2 रुपयाचा फायदा भेटत नाही त्या लोकांच्या डोळ्यामध्ये. मुळात ग्रामपंचायतचे सगळे पद जे आहेत ते खाण्यासाठी नाहीतच, गावच्या विकासासाठी आहे. हे तुम्हाला मला सांगावं लागतं. हे सुद्धा मला माझ्यासाठी म्हणत नाही मी, समोरच्या लोकांना जे कामं भेटत नाहीत म्हणजे किंवा सरपंचाला जर ते 2 रुपये देत नाहीत त्याच्यामुळे हा विरोध निर्माण होते. हे माझ्यासाठी बोलत नाही मी. या गावच्या सरपंच प्रतिनिधी म्हणून यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र सरपंच काय म्हणतात हे सुद्धा ऐकणार आहोत आपण.
तुमचा वेळ थोडासा ब्रेक करूया आपण. काकू तुमचं नाव मला पूर्ण सांगा. माझं नाव कमलबाई गणेश गोरके. मी मातंग समाजाची हाव, म्हणजे माझा पुतणे आहे. ते इतके दिवस जे सरपंच झाले, हे भोगस काम केले का कसे केले याने विषय घेतले नाहीत. मग आताच आमचा मागासवर्गाचा सरपंच झाला, त्याला तकलीफ का होती? मागासवर्गीयच माणसं तुमच्यावरती थांबा ह्यानं तरी काही मध्ये नव्हता, एक कुठं होता की काय नाही इतके वर्ष ह्याचे सुद्धा झाले. आता इथं एक मंदिर आहे, इथं एक झेंडा आहे, त्या झेंड्यावर एक ह्याच्या समाजाचा माणूस बसला परवा दिवशी. ते काय म्हणतो, हे मांग ढोर वडायची जात मांग. या मांगानं काय सरपंचनीनं होतंय, ढोर वडायची जात ही. अशा जर चर्चा करू लागली तर आम्हाला काही राग येतो का येईना, असं बोलायचं ह्यात का? तुम्ही बसा. खरंच एका दृष्टीने जर बघितलं तर अधिकाराचं हनन केलं जातंय का, असा सुद्धा मरसांगवी गावामध्ये प्रश्न निर्माण होते. जे नागरिक त्यांच्यावरती आरोप करणारे आहेत माझ्या सोबतच आहेत. तुम्ही दोघे जण एक असताना हे दरी फूट पाडायचं नेमकं कारण काय? कारण एकच आहे की त्यांनी दलित वस्तीतले काम केले नाहीत. माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा दिला आणि म्हणून हे आज सरपंच झाले असं मी ठाम सांगू शकतो. आणि यांनी जर दलित वस्तीचे बोगस काम करत असतील तर माझा जीव जाऊ द्या, खबरदार मी माघार घेणार नाही. दलित वस्तीचे यांनी काम दाखवावं, मग आपण पुढचा विषय बोलू. जातीवाद ह्यात काहीच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जितका अधिकार दिला तितकाच त्यांना दिला. सगळ्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकट्याचा नाही, पूर्ण भारतामध्ये. तुला काम दाखवतो म्हणलो की तुला तुला कशाला दाखवू? बघूया आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून मरसांगवी गावातील जो प्रकार आहे सवाट्यावर मांडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. मी स्वतः त्यांना मत दिले आणि मी निवडून दिले, कारण की मागासवर्गीय एक माझ्या काष्टामधला आहे. माझ्या बापाने अधिकार दिला म्हणून मी त्याला निवडून दिले. माझा अधिकार आहे बोलायचा. आमच्या मातांच्या मनाचं नाही. अरे बाबासाहेब आमचाच आहे, जातीवाद करू नका तुम्ही. जातीवाद करू असे उचलू नका. बरा विषय साहेब, हे गावचं काम आहे. उगा मागासवर्गीय आता ह्याचा 20 वर्ष ना 50 वर्ष ह्याचा सरपंच झाला. एवढ्या वर्षात आमचा एक सरपंच आमदार ह्या 5 वर्षाच्या काळात झालाय, तर ह्यानं एवढे उचलले तर आम्हाला काही बोलतात. एकूणच परिस्थिती जर पाहिली तर स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनानं वेळीच या गावच्या कार्यप्रणालीवर जर लक्ष दिलं असतं तर हा प्रकार कदाचित घडू शकलाच नसता, असं तुम्हाला मला या बातमीच्या माध्यमातून सांगायचं आहे. मात्र जितके आरोप समोरच्या व्यक्तींवर करण्यात येत आहेत ते सुद्धा सांगत आहेत की आमची बाजू खरी, आणि जे लोक आरोप करत आहेत ते सुद्धा सांगत आहेत की आमचीच बाजू खरी. मात्र येणारा काळ सत्य ठरणार आहे. जिल्हा प्रशासन जोपर्यंत या गावच्या कार्यप्रणालीकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला वेट अँड वॉच करावं लागणार आहे. थोड्याच वेळात काही मिनिटात या गावच्या प्रथम नागरिक गोरखे मॅडम येतील आणि नेमक्या त्यांच्या काय भावना, काय प्रतिक्रिया असणार आहेत हेच आपल्याला पाहायचं आहे. सही जर लागत असेल सरपंचची सही करणे, सही शिक्का पंचायतला हाणणे. कसं आहे सर, 2 वरीस झालं पडलंय. सरपंचला 2-3 वेळेस आम्ही सांगितलं होतं, सरपंच येऊन बघायला राजी नाही. इथं इथून शाळेला जायला लेकराला वाट आहे. पावसानं ही दिवाल पूर्ण फुगून गेली. 2-3 मुलं असं मरता आमच्या वडिलांनी वडून घरात नेले. त्याच्या अंगावर धूळ पडत होती, त्यांनी बघितलेलं नाही. मग नंतर घराला त्रास झाला. मधून बघा तुम्ही बघता तर भिंत शिरलेली आहे.
मध्ये येते हे झाल्या रस्त्याची काय गरज ज्याला नाही त्याला आम्हाला माळ सोडून आपलं घर आहे संध्याकाळी दिसत नाही कोणी शिवाऱ्या धरा येऊन पडायला माळ आहे वडील तर चांगलं करून द्यायचं हे दलित वस्तीमधली विद्युत बिल आहे. याचं बिल झालेलं आहे उचललेलं आहे आणि खालेलं आहे. हा दलित वस्तीचा CC रोडचं बिल आहे आणि हा दलित वस्ती आहे. दलित वस्तीमध्ये कुठेही काम झालेलं नाही किंवा कामाला कोणत्या फलक लावलेला नाही गावात. हा दलित वस्तीचेच बिल आहेत. बिल आहे दोघा 1/1/2025 रोजी काहीच राहिलं नाही. 13/1/2025 हा 1/1/2025 99,000 खाली झाले 99,000 35,000 असे अनेक बिल बघा दलित वस्तीचे उचललेले आहेत आणि दलित वस्तीमध्ये कुठेही CC रोड झालेला नाही आणि दलित वस्तीचे हा पुरावे आहे. रस्त्यात बस स्टँड जातं सर पाणी नाली आमच्या शेतात बी झालं पलीकडे तसंच असंच आहे सगळं आणि पैसे सगळं हे बिलं पास झालेले आहेत सगळे सरपंच हा मला गावाला नगद पैसे घेऊन खाऊन काय तर इकडे आमच्याकडे रोड आहे का तिकडे अर्धा रोड किती दिवस झालं नाही आता किती वर्ष झालं नाही सांगताय ना सरपंचला आमचा रोड नाही करा. अर्धा रोड नाही म्हणून बोल बरे बोल आमच्याकडे नाही की बरं तिकडून तिकडे आहे. रोड झालाच नाही ना. किती वर्ष झाले 2, 4, 5 अरे 5 वर्ष 10 वर्ष होऊन गेले आमच्याकडे रोडच नाही. हे दलित वस्तीमध्ये येतात त्यांनी हा 10 वर्ष होऊन गेले का 15 वर्ष होऊन गेले का आमच्याकडे रोड नाही. हमारे को पानी नहीं, हमें 2 आदमियों को 300 रुपए पानी देंगे. पानी हमारे को नल नहीं, घर नहीं, कुछ नहीं. हमारा ससुरे का पंच गया, हमारा पंच गया, सब गया. हमारे को घर कुल नहीं, कुछ नहीं. हमारे को कहीं की टिक्सिम नहीं सरकार. खेत नहीं, बाड़ी नहीं हमारे को. तो किधर गई की आएगी? हमारे आए, तुम्हारे आए, सबकी चाहे. आरोप करणारे आणि ज्यांच्यावर आरोप होतो आहे ते समोरासमोर आल्यानंतर मरसांगवी संपूर्ण गावच या ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर जमलेला आहे आणि थेट आपण इथल्या नागरिकांकडे जाऊया. आणि ज्यावेळेस बोलण्याची खरी गरज असते त्यावेळेस लोक बाजूला जातात. हे मोठं दुर्दैव आहे. दादा काय नाव आहे? अलाउद्दीन सर मुंजारा सर. बरं गावामध्ये जो प्रकार चालू आहे थांबा दादा माझ्यासोबत थांबा या इथे. ते खरं आहे का? कोणचं बघा आम्ही जेव्हापासून ह्या सरपंच केला पहिलं बी केला आता बी केला. जे पहिलं काम झालं आता काम कोणतं झालं नाही. पण एवढ्या पावसामध्ये सगळ्या घरा पाण्यामध्ये होते नाली काढायचं काम होतं की नाही त्यांचं कोणतं काम केलं नाही. आतापर्यंत माझ्या फोन मध्ये व्हिडिओ आहे ते व्हिडिओ सुद्धा दाखवतो. काम करावं लागेल की नाही लागलं काम फक्त सरपंच झालं म्हणजे झालं का? पाणी समजा घरात आहे झालं का सांगा मला. म्हणजे काम झालं पाहिजे हीच त्यांची भूमिका आहे. तुम्ही माझ्या कॅमेऱ्याच्या समोरून जात होतात मला डिस्टर्ब होत होता म्हणून तुम्हाला थांबवलंय. काय चालू आहे गावामध्ये नेमकं? हे काय वेगळं प्रकरण आहे का खरंच हेच खरं आहे? हे तर आम्हाला काही माहित नाही परंतु आम्ही जात नाही. माहित नाही. चला ओके चला नाही हा मी सांगतो नाही माहित नाही म्हणलं काय बोलणार आहे? 1.5 वर्ष झालं एक गावात ग्रामपंचायत हे नाही. ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा नाहीच. किती दिवसाला व्हायला पाहिजेत ग्राम महिन्याला तर नाहीच ग्रामपंचायत मध्ये. नक्कीच शासन प्रशासन याकडे दखल घेईल. काय सांगत होतं तुम्ही? तुम्हाला काय सांगायचं? आमच्या घरामध्ये समजा नाल्याचं पाणी घरात येतोय कशाबद्दल येतोय त्यांनी नाली काढत नाही. आता बी तुम्ही जावा तिथं बघा समजा पाणी टोटल घरात येतोय माझ्या. आपण नक्कीच जाऊयात. आता पाण्याची काय स्थिती आहे दाखवूया आपण. येणार आहे तिकडे. मात्र अजून काही माझ्यासोबत नागरिक आहेत. थुकून या सर झालं असेल तर या ना. नाही तुम्ही हा काका तुम्हीच समोर येता म्हणून मला बी थोडंसं कन्फ्यूज होते. दादा गावामध्ये जो प्रकार चालू आहे खरा आहे का खोटा? काय नेमकं तुम्हाला काय व्यक्त व्हायचं आहे?
जोपर्यंत तुम्ही तरुण बांधव बोलणार नाही तोपर्यंत खरी परिस्थिती मलाही मिळणार नाही आणि शासन आणि प्रशासनापर्यंत माझ्या माध्यमातून खोटी माहिती गेली नाही पाहिजे याची जबाबदारी माझी आहे. बघा, मी गावचा नागरिक म्हणून मला असं वाटतं, मी त्यांच्या काहीतरी विरोधात बोललं तर माझं बिलकुल म्हणजे घरकुलचं बिल वगैरे माझे काहीतरी छोटे छोटे काम असतील ते होणार नाहीत. हे सगळे लोक बोलू शकतात, पण ह्यांनी कुठंतरी दबू नाहीत. यांचं कुठंतरी बघा, स्थिती अशी आहे, प्रत्येक गावातल्या नागरिकाला अधिकारी इमानदार असावा वाटतो, पोलीस अधिकारी इमानदार असावा वाटतो, गावचा ग्रामपंचायत अधिकारी अर्थात ग्रामसेवक हे सुद्धा इमानदार असावा वाटतो, सरपंच इमानदार असावा वाटतो. पण ज्या वेळेस आम्ही खरं बोलण्याची आमच्यावर वेळ येते त्यावेळेस परिस्थिती अशी निर्माण होते की या दोघांच्या मध्ये मी जर बोललो तर माझ्या गळ्याला फाशी विनाकारण. पण खरं जर असेल तर खरंच बोललं पाहिजे दादा. आणि तुम्ही जर अशी जर अपेक्षा करत असाल सगळे इमानदार पाहिजे, माझी मात्र इमानदारी झापून पाहिजे, तर हे चुकीचं वाटत नाही का तुम्हाला? हो, चुकीचं तर आहे. आता सरपंचानं सांगितल्याप्रमाणे असं म्हणले की आम्ही बोगस काम केलंच नाही. माझ्याच घरच्या पाठीमागालचा रस्ता आहे, तुम्ही बघा, आज आमच्या घरामध्ये घर बांधून आमचा काही उपयोग झाला नाही. तर सगळ्या रस्त्याचं पाणी जर मध्ये येत असेल तर पाणी जे रस्ता असते त्या रस्त्याला नाली असावं कंपल्सरी, तर पाणी व्यवस्थित निघून जातं. आता त्यांनी सांगितले की आम्ही ते बोगस काम केलं नाही. चला तुम्हाला दाखवतो मी बिल उचललेत का नाही उचललेत. हे फक्त ग्रुपमध्ये चालतात ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही आलो ती चांगली गोष्ट आहे, पण हे सगळे लोक सांगू शकतात, पण हे दबावमध्ये कुठंतरी. आज मीच सांगतो, मी माझ्या बरोबरीचं जे माझं बिल होतं काढायचं मला देऊन आज 1 महिना झालं. मला सांगा, कोणीतरी आपण म्हणतो की कुठंतरी क्षेत्रफळ नाही म्हणून बिल निघत नाही, असं बिलकुल नाही, कुठेच नाही. मला दाखवा तुम्ही. चतुर्शीमीमुळे कुणाचं बिल अडत नाही. फक्त सरपंचाला वेळोवेळी आम्ही विचारले की म्हणतात नाही तुमची चतुर्शीमा नव्हती, तुरटी आहे. अहो, शासन गावठाण बघून जागा देते, गावठाण नाही तर गायरान द्या असं शासनाचं म्हणणं आहे. ज्याला जागा नाही काय नाही, कसं माहितीये का, सगळेजणच बोलतात, पण हे सगळे काय दबावमध्ये आहेत. आणि तुम्ही ते रस्ता म्हणलो ना, तुम्ही बघा माझ्या घरात सांगितलं तुम्ही, कारण नागरिक ज्यावेळेस कॅमेऱ्याच्या समोर येतात त्यावेळेस त्यांच्यावरती दबाव होत असतो आणि आपण जर एखाद्या वेळेस त्यांच्या बाजूने दखल न घेता जर आपण बोललो तर आपल्यावरती विनाकारण ते अलिगेशन पुढे येऊ नये म्हणून हे दबावाखाली लोक आहेत. सच बात है, आइए सामने. मालूम नहीं आपको? ठीक है, कोई बात नहीं. दादा, तुम्हाला माहित आहे का गावामध्ये काय चाललंय ते? काय चालेल साहेब, बॉक्स काय केलं नाही म्हणलेलं, बॉक्सचे बिल तयार आहेत, समजा बिल बघा. त्याच्यात काय कुठं काम केलं दाखवा, त्याचं बिल दाखवा. तुमच्यापाशी बिलच नाही, मी केलं काम म्हणतो, कुठलं काम केलं? बघा, अशी परिस्थिती असताना सगळेच माणसं जशी बियाची कणसं नसतात त्याच प्रकारे अगदी मला प्रत्यय आलाय. ऑफलाईन झालो असताना एका मिनिटात एका तरुणाने सांगितलं की मला बोलायचं आहे गावच्या विकासाबद्दल. तुमचं मला नाव अगोदर सांगा पूर्ण. नाव आहे महबूब लालपुरे जाफर मियाँ मरसंगीचं. महबूब भाई, खरी आहे ही परिस्थिती? खरी साहेब परिस्थिती. नदी येऊन 15 दिवस झाले आतापर्यंत सरपंच मुरुम टाकलं नाही रोडवर. चला तुम्ही बघा काय गावचं ना मतदान करून काय फायदा आहे सरपंचला? त्याचं बिल वगैरे कुठे उचललंय का? आम्ही टाकलोय असं सांगितलं. झालंय आपलं काय म्हणतात 1-2-3 महिने झालंय, काम झालंय, कामच झालंय 20 फूट. त्याच्या समोर घरं आहेत की नाहीत? बघा तुम्ही, चला व्हिडिओ बनवून करा, काय बघा सांगा सरपंचला. ज्या पद्धतीने इथल्या तरुणानं बोलून दाखवलं की खरंच कामं झाले नाहीत, तर वयस्कर माणसं सुद्धा नागरिक सुद्धा आहेत माझ्यासोबत. काका खाली बसलेत, काही उभे आहेत. क्या नाम है आपका? अपना नाम जलील है. हाँ, क्या हो रहा है गांव में? सच है? सच है. क्या हो रहा है? कुछ भी नहीं करे सरपंच ने काम. हाँ, ऐसा सब अत्याचारी कर पार को. बघा, मामा खाली बसलेले आहेत, मामाकडे सुद्धा जाणार आहे आणि बसणार आहे मी मस्तपैकी. गावखेड्यामध्ये आल्यानंतर खूप छान मला पण वाटतंय. तुम्हाला सगळा महाराष्ट्र बघणार आहे. मरसांगवी गावचे तुम्ही नागरिक आहात आणि गावामध्ये विकास झाला नाही म्हणून मारत आहेत काही लोक, बोलत आहेत. आणि सरपंच सुद्धा सांगतात की आम्ही काम केलेलं आहे, मात्र हे आमच्यावरती खोटे आरोप करतात. काय खरं काय खोटं आहे मामा? काय आपणाला काय माहित नाही सर. ते आपण रानात राहायची माणसं, आपल्याला काही माहिती नाही त्याच्यातलं. ऐकू लोक रानात जाण्याचे सुद्धा रस्ते शासनानं मंजूर करून दिलेत. मग तुमच्या रानात जायचा तरी रस्ता तुम्हाला भेटलाय का हे तरी सांगता येईल? नाही, रस्ता काही बी नाही साहेब. रस्ता नाही, काही नाही आपलं. रानात जायचं सुद्धा रस्ता काहीच नाही.
कुठंच काही नाही समजा इकडे. रस्ता आम्ही 15 हा. उठतो तुमच्यासाठी पुन्हा. हा. 15 दिवस झाले आम्ही परेशान. आमच्या नदीच्या पलीकडे शेत आहे. हे गायरान रस्ते पिस्ते काहीच आमच्या गावाला झालं नाही. आणि तुम्ही तिरुक्यापासून मध्ये जर आलो तिथून बघता तुम्ही कशी परिस्थिती आहे गावाची, तर सोडून द्या. आमच्या शेताला आम्ही 8 दिवस झालं आम्हाला जायला रस्ता नाही. सुलाळीला जायला नाही, डोंगरगावला जायला रस्ता नाही, तिकडे आतनूरला जायला रस्ता. मला बोलता बोलता मी विसरलो, गावची अशी लोकसंख्या आहे तरी बरं किती? म्हणजे इतका मोठा तुमच्या गावचा कारभार चालायला लागलाय. गावची लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या कमीत कमी 3000-4000च्या वर आहे. म्हणजे 4000 जर असेल तर मग बॉडी कितीची आहे ग्रामपंचायतची? 9ची. बरं, म्हणजे बऱ्यापैकी कारभार सुरू आहे इथं. 5 मिनिट जर त्यांचे जर भेटले मला तर मी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. हा झालेला सगळा प्रकार ज्यांच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे त्याच आता माझ्यासोबत या गावच्या प्रथम नागरिक सरपंच देखील आहेत. काही सरपंच आहात तुम्ही आणि तुमच्यावरती गावातल्या नागरिकांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत की गावामध्ये कोणत्याही प्रकारचा तुमच्या माध्यमातून विकास झालेला नाही. काय सांगायचं याला उत्तर? विकास भरपूर झालेला आहे, कारण विकासामध्ये त्यांनीच अडथळा आणले. कुठं कामाला गेलं तिथं प्रत्येक जण दारू पिणार येणार, आम्ही इथं नाही काम करू देणार, तिथं करू देणार. कारण त्यांच्या समाजाला सरपंच झाला नाही ना, आम्ही मागासवर्गाचे आहोत. मग मी लेडीज असल्यामुळे त्यांनी लय त्रास झाले. आज 5 वर्ष झालं खूप त्रास आहे आम्हाला. गावामध्ये कामं करू दिले नाहीत म्हणून आम्ही तंड्याला भरपूर कामं केलो. गावामध्ये पाणीसाठी गेलं, खूप अडचणी होत्या. पाणीची सुविधा केलो, रस्त्यासाठी करू लागलं तरी त्याच्यासाठी पण अडचणी आलेत. त्यांनी कुठलंच काम करू देत नाहीत. तर हा प्रकार सुरू आहे लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील मरसांगवी ग्रामपंचायत कार्यालयातून होणारा कारभार कसा आहे या बातमीतून तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न करतोय. नक्कीच तुम्हाला जर बातमी जर आवडली तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांना पुन्हा पुन्हा विनंती असणार आहे की तुमच्या क्षेत्रामध्ये असलेल्या या गावामध्ये अर्थात मरसांगवी गावामध्ये नेमकं काय सुरू आहे हे जातीने लक्ष घालून दखल घ्याल का? आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हचा तुम्हाला प्रश्न आहे का? पुढे काय घडतंय हे मात्र पाहायला विसरू नका. त्यासाठी तुम्ही यूट्यूबवरती जर ही बातमी पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती जर पाहत असाल तर नक्कीच आम्हाला फॉलो करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, जळकोट, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.